ही दृश्य आपण सध्या पाहतोय। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आता आक्रमक झालेले आहेत। काँग्रेस नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेस इतरही नेते ताब्यात आहेत। अखिलेश यादवना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं आहे। तर राहुल गांधींना अक्षरशः रस्त्यावरून उचलून पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळतंय। ही सध्या तिथलीच दृश्य आपण पाहतोय। जितेंद्र सिंग यांनी काही क्षणापूर्वी काही मिनिटांपूर्वी माध्यमांना माहिती दिली आहे की राहुल गांधींनी ज्या मागण्या केल्या होत्या स्वतः राहुल गांधी या सगळ्या मागण्यांवरून पलटलेले आहेत। मात्र राहुल गांधींना ताब्यात घेतलं। तो माने आगे का छात्रों की मांग क्यों नहीं मान रहे हैं? आराम दे आराम दे आराम दे। पुन्हा एकदा ही दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय। पोलिसांनी अनेक नेत्यांना ताब्यात घेतले। राहुल गांधी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत। काँग्रेसचे इतरही नेते त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। ही दोन्ही दृश्य राहुल गांधी प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात। काल हे आंदोलन चिघळलेलं होतं। पोलिसांनी विद्यार्थ्यांवर आंदोलकांवर लाठीचार्ज केलेला होता। या सगळ्या मागण्या ज्या आहेत ते घेऊन राहुल गांधी यावेळी आंदोलनासाठी बसलेले होते। जितेंद्र सिंग यांनी त्यांनी चर्चा सुद्धा केली होती। जवळपास 2.5-3 तासाच्या आंदोलनानंतर अक्षरशः रस्त्यावर उचलून राहुल गांधींना ताब्यात घेतल्याचं बसमध्ये बसवल्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। प्रियंका गांधींना सुद्धा यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। मोठ्या प्रमाणात यावेळी आंदोलक आक्रमक झालेले आहेत। काँग्रेसचे इतर नेते इतर खासदार सुद्धा यावेळी ताब्यात घेण्यात आलेले आहेत। ही थेट दृश्य बघतोय। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। राहुल गांधींना पोलीस व्हॅनमध्ये नेतानाची ही दृश्य आहेत। राहुल गांधी यांना अक्षरशः बळजबरीनं पोलिसांनी ताब्यात घेतल्याची दृश्य आहेत। ज्यावेळेला राहुल गांधी यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाच्या परिसरामध्ये, त्यावेळेला जवळपास काँग्रेसचे 100 खासदार, प्रियंका गांधी, राहुल गांधी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते। त्यावेळेला जवळपास 2.5 ते 3 तास राहुल गांधी यांनी ठिय्या आंदोलन केलं आणि त्याच वेळेला पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आला। काही काँग्रेसच्या खासदारांना ताब्यात घेण्यात आलं आणि त्यावेळेला काँग्रेस खासदारांनी ज्या पद्धतीनं त्यांना ताब्यात घेण्यात आलं, काँग्रेसच्या खासदारांची ही अवस्था असेल तर विद्यार्थ्यांची अवस्था काय असेल हे केंद्र सरकार आणि दिल्ली पोलीस गुंडगिरी करत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसनं यावेळेला केलेला होता, काँग्रेसच्या खासदारांनी केलेला होता। त्यावेळेला अक्षरशः उचलून काँग्रेस खासदारांना पोलीस व्हॅनमध्ये भरण्यात आले होतं, अशी सुद्धा दृश्य आपण बघितलेली होती आणि त्यावेळेला काँग्रेस खासदार आक्रमक झाले होते। ही थेट दृश्य आपण बघतोय। प्रियंका गांधी यांना पोलीस व्हॅनमध्ये बळजबरीनं बसवलं जातंय। राहुल गांधी यांनाही बळजबरीनं त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। राहुल गांधी यांनी आंदोलन सोडणार नसल्याचं, आंदोलनस्थळ सोडणार नसल्याचं म्हटल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। पण राहुल गांधी यांच्या आंदोलनाची दखल केंद्र सरकारने घेतली होती। मंत्री भेटण्यासाठी त्यांना आलेले होते। जितेंद्र सिंह हे मंत्री त्यांना भेटण्यासाठी आलेले होते। मात्र राहुल गांधी यांनी केंद्र सरकारचा प्रस्ताव धुडकावून लावलेला आहे। पहिली दृश्य बघतोय आपण, राहुल गांधींना ताब्यात घेतानाची दृश्य आहेत। राहुल गांधींना कशा पद्धतीने अक्षरशः उचलून ताब्यात घेण्यात आलेला आहे। राहुल गांधी यांना पोलिसांनी अक्षरशः उचलून ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांना पोलीस व्हॅनमध्ये घातलेला आहे। दुसरी दृश्यात प्रियंका गांधींना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे। तर अखिलेश यादव जे सपाचे प्रमुख आहेत, खासदार आहेत, त्यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे। ही 3 दृश्य आपण बघतोय। देशातल्या मोठ्या नेत्यांना, मोठ्या 3 नेत्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। एक आहेत राहुल गांधी, हे काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत, त्याचबरोबर लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत। राहुल गांधींना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे। प्रियंका गांधींना ताब्यात घेण्यात आलेला आहे। तर सपाचे प्रमुख आणि खासदार अखिलेश यादव यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे। पहिली दृश्य पुन्हा एकदा बघूयात। राहुल गांधींना कशा पद्धतीनं पोलिसांनी उचलून नेलेलं आहे। ज्यावेळेला राहुल गांधींनी आंदोलन सुरू केलं त्यानंतर जवळपास तासाभरातच संपूर्ण राहुल गांधींच्या आंदोलनाच्या भोवती 4ही बाजूंनी पोलिसांनी घेराव घातल्याचं पाहायला मिळालं। राहुल गांधींना समजवण्याचाही पोलिसांनी प्रयत्न केला, मात्र राहुल गांधी आपल्या आंदोलनावर ठाम राहिले। मंत्री जितेंद्र सिंग यांनी त्यांची भेट घेतली, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र राहुल गांधी आंदोलनावर ठाम होते। अक्षरशः उचलून राहुल गांधी यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आपण बघतोय कशा पद्धतीनं
ते रस्त्यावर पडलेत आणि त्यांना उचलून घेण्याचा प्रयत्न, उचलून ताब्यात घेण्यात आलेला आहे. प्रियंका गांधींना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलंय. ही तिन्ही दृश्य आपण बघतोय. देशातल्या महत्वाच्या नेत्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. ज्या पद्धतीनं नीट पेपर फुटीच्या प्रकरणानंतर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी या सीजेपी आणि विद्यार्थ्यांनी केलेली होती. सोनम वांगचुक यांचं आंदोलन सुरू होतं आणि काल अमानुष जो विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला त्याच्या विरोधात राहुल गांधींनी आज एल्गार पुकारला. सकाळपासूनचा जर घटनाक्रम बघितला तर पहिल्यांदा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जे जखमी विद्यार्थी कालच्या आंदोलनातले झाले होते त्यांच्या दवाखान्यामध्ये, रुग्णालयामध्ये जाऊन त्यांची विचारपूस केली आणि त्यानंतर त्यांनी इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळासह ओम बिर्ला यांची भेट घेतली आणि कालच्या लाठीचार्ज संदर्भात चौकशी करण्याची मागणी ओम बिर्लांच्याकडे केलेली आहे. मांगेंगे, पर मुझे नहीं दिखता कि अगर सरकार की ये मानसिकता रही कि पार्लियामेंट सेशन तो बिल्कुल मैडम एक बार बाहर जाने दो प्लीज. एग्जिट होने दो सर, एग्जिट होने दो, एग्जिट होने दो. वर हल्लाबोल केलेला आहे. आपण बघतोय की राहुल गांधी ही 3 दृश्य आहेत. त्यामुळे